नमस्कार. कथाकथन 72. कथेचं नाव आहे निक ह्युजिकिक. निक ह्युजिकिक हा मुलगा ऑस्ट्रेलियातील आहे. जन्मताच 2 हात 2 पाय नव्हते. निक ह्युजिकिकला जन्मताच 2 हात 2 पाय नव्हते. हे पाहून त्याचे आईवडील खिन्न झाले, निराश झाले, दुःखी झाले, वैफल्यग्रस्त झाले. त्यांचे हातपाय गळाले. जणू काय आपल्या अंगावर वीजच कोसळली आहे असं त्यांना वाटलं. थोडक्यात काय, त्यांचं दुःख शब्दात सांगण्यासारखं नाही. निक ह्युजिकिक जेव्हा 8 वर्षाचा झाला तेव्हा त्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एक दिवशी त्याच्या आईनं त्याला वर्तमानपत्र वाचायला दिलं आणि त्या वर्तमानपत्रात एका अपंग व्यक्तीची बातमी होती. ती अपंग व्यक्ती जीवन जगण्यासाठी संघर्ष करत होती, प्रयत्न करत होती, हातपाय हलवत होती, धडपड करत होती जीवन जगण्यासाठी. आणि ही बातमी निक ह्युजिकिकनं वाचली. हीच बातमी निक ह्युजिकिकनं वाचली. बस हीच बातमी त्याच्या जीवनात, ह्या बातमीमुळे टर्निंग पॉइंट मिळाला. त्याच्या जीवनामध्ये कलाटणी मिळाली या बातमीनं. तो शाळेत जाऊ लागला. शाळेत त्याला प्रवेश मिळाला. तो ग्रॅज्युएट झाला. वयाच्या 17व्या वर्षी चर्चमध्ये व्याख्याने देऊ लागला. निक ह्युजिकिक हातपाय नसताना उत्तम वक्ता बनलेला आहे, फरडा वक्ता बनलेला आहे, ओजस्वी वक्ता बनलेले, तेजस्वी वक्ता बनलेले, प्रेरणादायी वक्ता बनलेले. निक ह्युजिकिकने जगामध्ये 24 देशामध्ये व्याख्याने दिलेले, जगात 24 देशांमध्ये व्याख्याने दिलेले, जवळजवळ 31 लाख लोकांसमोर त्यांनी व्याख्याने दिलेली आहे. हातपाय नसताना बेस्ट ॲक्टिंगचा त्याला बक्षीस मिळालेलं आहे, अवॉर्ड मिळालेला आहे. लक्षात ठेवा, हातपाय नसताना तो पोहू शकतो, पाण्यात उड्या मारू शकतो, तो खेळू शकतो, फुटबॉल खेळू शकतो, व्हॉलीबॉल खेळू शकतो, स्वतःच्या बंगल्यात राहू शकतो, स्वतःची कामं स्वतःच करू शकतो. तो परावलंबी नाही, तो स्वावलंबी आहे. कशाच्या जोरावर? संघर्षाच्या जोरावर, प्रयत्नाच्या जोरावर, चिकाटीच्या जोरावर, जिद्दीच्या जोरावर निक ह्युजिकिक हातपाय नसताना जीवनात यशस्वी झालेले आणि उत्तम वक्ता बनलेला आहे. मुलांनो, आपणाला तर ईश्वरानं म्हणा, निसर्गानं म्हणा, गॉडनं म्हणा हातपाय दिलेले. आपण सुद्धा आपल्या जीवनात संघर्ष करून, प्रयत्न करून, हातपाय हलवून, धडपड करून यशस्वी होऊ शकतो. फक्त जे नकारात्मक विचार करतात त्यांच्यापासून दूर राहा आणि जे सकारात्मक विचार करतात त्यांच्या जवळ जा. तेच तुम्हाला प्रोत्साहन देतील आणि तुम्ही तुमच्या जीवनात संघर्षाच्या जोरावर, प्रयत्नाच्या जोरावर, चिकाटीच्या जोरावर, जिद्दीच्या जोरावर तुम्ही देखील जीवनात यशस्वी होऊ शकता. लक्षात ठेवा. धन्यवाद.